नाव गेलं की परत येत नाही, ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नहीं। पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं। जे काय झालं ते शंभूराजनी मगाशी सांगितलेलं, मी तर जे काय केलं तेही आपण पाहिलेलं। जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं। एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर एकनाथ शिंदे हे साताऱ्यामध्ये गेलेत आणि तिथे त्यांनी शिवसैनिकांसोबत एक बैठक किंवा एक सभा गांधी मैदानावरती घेतली आणि त्या सभेतून त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना सज्जडदम किंवा अखेरचे इशारे दिलेत। त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारची विधानं केलेली आहेत। स्वपक्षातले आमदार असतील किंवा भाजपचे काही नेते असतील त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची काही विधानं केलेली आहेत। त्या विधानांचे अर्थ नेमके काय आहेत, त्यांनी कुणाकुणाला इशारे दिलेले आहेत, त्याचबरोबर साताऱ्यातला पराभव हा एकनाथ शिंदे यांच्या इतका का जिव्हारी लागलाय, ज्या वेळेला एकनाथ शिंदे साताऱ्यामध्ये जाऊन म्हणतायत की एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता। त्याचबरोबर साताऱ्यातलं राजकारण हे आता एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर कसं बदलू शकतं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पण सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांची ती 4 विधानं, ज्या विधानांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे कुणाकुणाला आव्हान किंवा एक प्रकारे इशारा देऊ पाहतात त्याबद्दल आपण बोलूयात। सगळ्यात पहिला मुद्दा, एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातल्या त्यांच्या भाषणामध्ये इथे खालच्या पातळीवरचं राजकारण झालंय असं विधान केलंय। आता तुम्हाला माहिती आहे सातारा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीच्या वेळी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये प्रचंड राडा झालेला होता आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये हाताला जखम सुद्धा झालेली होती। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या घटनेनंतर विधानसभेमध्ये भाषण करताना या सगळ्या प्रकरणावरती कारवाई करण्याची मागणी केलेली होती आणि साताऱ्यामध्ये लोकशाहीचा खून झालाय अशा प्रकारचं विधान एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं। आता हे सगळं सांगण्याचं कारण, एकनाथ शिंदे एवढ्या सगळ्या काळानंतर साताऱ्यामध्ये जातात आणि तिथे म्हणतात इथे खालच्या पातळीवरचं राजकारण झालंय, म्हणजे एक प्रकारे भाजपवरती त्यांचा जो राग आहे, भाजपच्या नेत्यांनी जे काही साताऱ्यामध्ये केलेलं आहे किंवा त्यांनी विधानसभेमध्ये तिथले जे पोलीस अधिकारी होते तुषार दोशी आणि तिथले स्थानिक भाजपचे नेते असतील त्यांच्याबद्दलचा जो राग व्यक्त केलेला आहे किंवा त्यांच्याबद्दलचा जो संताप आहे तो एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे असं दर्शवतं। आता तिथले भाजपचे नेते कोण होते तर 2 मंत्री आहेत, एक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि दुसरे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि तिसरे पोलीस अधिकारी तुषार दोशी। हे 3 लोक आहेत ज्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे प्रत्यक्ष काही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावरती आक्षेप घेतलेले होते त्यांच्या भूमिकेवरती। आणि दुसरीकडे शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील असतील जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांनी तर उघडपणे भूमिका घेतलेली होती। त्यामुळं भाजपच्या धोरणावरती किंवा भाजपने जे साताऱ्यामध्ये केलंय ते एकनाथ शिंदे यांना अजूनही आवडलेलं नाही आहे। जरी त्यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झालेली असली तरी सुद्धा साताऱ्यामधली संख्या असताना सुद्धा गेलेली सत्ता याची सल एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये अजून आहे, त्यांच्या या विधानावरून ते प्रतीत होतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये काय म्हणतायत, मी कुणाच्याही आडव्यात जात नाही, मी कुणाला छेडत नाही, कुणी छेडलं तर त्याला मी सोडत नाही, या घटनेनंतर मी जे केलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं। आता हा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे देत आहेत का असा सुद्धा प्रश्न आहे। आणि सोबतच साताऱ्यामध्ये जे काही घडलंय त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही, आम्हाला जर कोणी छेडलं तर आम्ही त्याला सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा देऊन एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना सुद्धा आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत की आपल्यासोबत जे काय झालंय ते आपण सोडून देणार नाही एवढ्या सहजासहजी, इथून पुढे जे काय राजकारण होईल त्यामध्ये आपण आघाडी घेण्याचा प्रयत्न करूयात असं सुद्धा एकनाथ शिंदे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल त्यांची कमालीची नाराजी आहे। एक प्रकारे ते आता सरळ इशारे देत आहेत की आमच्या आडव्यात जाल तर आम्ही सोडणार नाही वगैरे, कुणी छेडलं तर सोडणार नाही वगैरे वगैरे। तर हा स्पष्ट इशारा शिवेंद्रराजे किंवा जयकुमार गोरे यांना आहे का याच्याबद्दलची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। आता पुढचं त्यांचं महत्त्वाचं स्टेटमेंट काय आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। आता हे एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे त्यांच्या भाषणामध्ये हे सुद्धा विधान केलेलं होतं की मी साताऱ्याचा सुपुत्र आहे,
मी असं म्हणून त्यांनी साताऱ्याकडे आपलं अधिक लक्ष असणार आहे असं सांगण्याचा प्रयत्न किंवा तसं सूचित करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळं साताऱ्यामध्ये जे काय घडलं आहे, संख्या असताना आपली सत्ता गेली, आपल्या नेत्याला किंवा आपल्या मंत्र्याला हाताला जखम लागेपर्यंत पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि त्यानंतर जी काही समिती स्थापन केली गेली, तपास झाला काय वगैरे त्याच्यामध्ये झालं, त्यातल्या गोष्टी अजून येणं बाकी असताना एकनाथ शिंदे किंवा शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची भावना आहे, त्या भावनेला हात घालण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्ही खुद की भी नहीं सुनता, म्हणजे ते साताऱ्याच्या त्या घडलेल्या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे काही निर्णय घेण्याचे सुतवाच करतायत का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या संदर्भातला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना इशारे दिले का? अप्रत्यक्ष त्यांनी जरूर दिले, पण स्वपक्षाचे आमदार, त्यांच्याच पक्षाचे आमदार महेश शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे आपल्या पत्नीला, म्हणजे त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवलेलं होतं. चौथ्या विधानामध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं? शब्द दिला की माघार नाही, कमिटमेंट का दुसरा नाम एकनाथ शिंदे है. राजकारणात शब्दाला महत्त्व असतं. सत्ता येईल जाईल, नाव गेलं तर येत नाही, ते कमवायला वेळ लागतो, गमवायला नाही. आता हा सरळ इशारा हा महेश शिंदे यांना आहे का एकनाथ शिंदे यांचा? तर याच्याबद्दल त्यांनी एक प्रकारे नाव कमवायला वेळ लागतो, नाव गमवायला वेळ लागत नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी जे आमदार निवडून आणले किंवा ज्या पद्धतीने त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक त्यांच्या आमदाराला एक प्रकारे बळ दिलेलं होतं, ताकद दिलेली होती. पण ज्यावेळेला त्यांचाच एक आमदार त्यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विरोधात जाऊन भाजपला मदत करतो किंवा भाजपसोबत सत्तेत जातो आणि त्यांची शिवसेना बाजूला राहते, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या मनात सुद्धा एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा होती. कारण महेश शिंदे यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं, शिंदे साताऱ्यात असताना सुद्धा. त्यावरून सुद्धा शिवसेनेत संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुरू होती. त्यामुळं एकनाथ शिंदे हे एक प्रकारे महेश शिंदे यांना सुद्धा इशारा देण्याचा प्रयत्न करतात. भाजपचे स्थानिक नेते, काही पोलीस अधिकारी आणि महेश शिंदे यांनाच एकनाथ शिंदे यांनी लक्ष केलंय असं दिसतं. पण एकनाथ शिंदे यांची जर भाषा तुम्ही बघितली तर एकनाथ शिंदे हे डायरेक्ट इशारे देत आहेत की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्ही खुद की भी नहीं सुनता, कुणी छेडलं तर सोडणार नाही वगैरे वगैरे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती पाहायला मिळेल. पण साताऱ्यातला पराभव हा एकनाथ शिंदे यांच्या इतक्या जिव्हारी का लागलाय याची सुद्धा कारण आपल्याला पाहावी लागेल. कारण ह्यातलं पहिलं कारण आहे की शिवसेनेकडे संख्या असताना, जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या असताना सुद्धा शिवसेनेला विरोधात बसावं लागलं. शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री मकरंद पाटील यांनी युती केलेली होती आणि जोडीला शरद पवार गटाला सुद्धा त्यांनी सोबत घेतलेलं होतं. एक प्रकारे 3 पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला त्यांनी तिथं आव्हान दिलेलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीने काही विरोधी आघाडीतले सदस्य फोडले आणि स्वतःची स्वबळावरती सत्ता जिल्हा परिषदेमध्ये मिळवली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे? पोलिसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना मतदानाला जाऊ न दिल्याची सल ही शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि कदाचित तीच सल अजूनही एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये असावी. ते त्यांच्या भाषणातून सुद्धा दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांनी स्वतः विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं की मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आणि साताऱ्यामध्ये आमच्या लोकांना रोखलं जातंय अशा प्रकारचं त्यांना सूचना केलेल्या होत्या. परंतु तिकडे मतदान सुरू असताना सुद्धा पोलिसांनी आतमध्ये सदस्यांना एंट्री दिली नाही. अशा प्रकारचं विधान एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केलेलं होतं. आणि एक प्रकारे त्यांचे जे विश्वासू सहकारी आहेत नेते आहेत शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या झटापटीमध्ये हाताला जखम झाल्याचा सुद्धा मुद्दा समोर आलेला होता. त्यामुळं सुद्धा एकनाथ शिंदे यांची ही नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे काय घडलंय त्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या पक्षाने योग्य केलं नाही अशी भावना जी शिवसैनिकांमध्ये आहे ती भावना एकनाथ शिंदे हे सातत्याने बोलून दाखवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सातारा जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे सतत येत असतात. म्हणजे त्यांचं जे मूळ गाव आहे दरे, या दरे गावामध्ये एकनाथ शिंदे सतत तिथे जात असतात, त्या शेतीची पाहणी करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दरेगावच्या सगळ्या पंचक्रोशीतले जे नागरिक आहेत ते एकनाथ शिंदे यांना ते तिथं आल्यानंतर भेटतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं राजकारण जरी ठाणे किंवा महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागांमधलं असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा सातारा असल्या कारणामुळे सुद्धा एकनाथ शिंदे यांचं गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यावरती विशेष लक्ष होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शंभूराज देसाई जे सातारा जिल्ह्यातून येतात ते त्यांचे विश्वासू नेते आहेत. त्यांनी काही काळ ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा सांभाळलेलं होतं. आता साताऱ्याचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळं किंवा त्यांच्या विधानामुळं
त्यांनी दिलेल्या सुतोवाच्यामुळे कसं बदलू शकतं. तर आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेची, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती नाही आहे. जे काय साताऱ्यामध्ये घडलं त्यामुळे दोन पक्षांनी वेगवेगळे रस्ते पकडलेले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादीला शिवसेनेने सोबत घेतलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला रोखायचं असेल तर दोन तिथे प्रादेशिक पक्ष एकत्र आहेत, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी, आणि सोबतीला शरद पवार गट, अशी ती आघाडी तयार तिथं करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभूराज देसाई यांचा शिवेंद्रराजे किंवा जयकुमार गोरे यांच्या राजकारणाला विरोध असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. म्हणूनच इकडे मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई आणि तिकडे शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे एक प्रकारे मंत्रिमंडळातले 4 मंत्री 2-2च्या गटामध्ये एकमेकांच्या विरोधात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे आता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यामध्ये जसं लक्ष वाढत जाईल त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात छोटे छोटे घटक एकत्र येण्याची शक्यता ही अधिक आहे. तसे संकेतसुद्धा शिवसेनेचे नेते माध्यमांमधून किंवा अनेक प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला देताना पाहायला मिळतील. पण साताराच्या या प्रकरणावरती आपल्याला बोलायचं होतं. तुषार दोशी हे जे पोलीस अधिकारी होते ज्यांच्यावरती शिवसेना नेत्यांचा आक्षेप होता, त्यांची बदली करण्यात आलेली आहे. सांगलीमध्ये ते आता गेलेले आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीने काय निष्कर्ष काढले? ज्या लोकांवरती शिवसेनेच्या लोकांचा आक्षेप होता, मंत्र्यांचा आक्षेप होता, शिवसैनिकांचा आक्षेप होता की ह्या पोलिसांनी आम्हाला आतमध्ये एंट्री करू दिली नाही, त्यांच्यावरती काही कारवाई केली गेली आहे का? मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये उठून या सगळ्या प्रकरणाचा एक प्रकारे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिलं होतं की या प्रकरणात आम्ही चौकशी करू. तर त्या चौकशीचं काय झालं? असे अनेक प्रश्न आहेत. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? एकनाथ शिंदे हे साताऱ्यामध्ये गेलेले आहेत, त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल, आता शिवसेनेची पुढची साताऱ्यातली वाटचाल आणि एकूणच भारतीय जनता पार्टीने शिवसेना यांच्यामध्ये सुप्त किंवा आता उघडपणे सुरू झालेल्या संघर्षाबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.